मी एका आतली बातमीच्या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या विषयामध्ये ही माहिती सांगितली होती की 2022-23चा जर का डेटा बघितला तर ठीक आहे, भाजपला सर्वाधिक इलेक्ट्रॉल बॉन्डचा निधी मिळाला. तो कोणाकडनं आला, काय आला, तो तपशील उद्या बाहेर येईलच. काँग्रेसलाही फार कमी त्या तुलनेमध्ये इलेक्ट्रॉल बॉन्डचा निधी हा 2022-23 मध्ये मिळाला. पण जे लक्षणीय ज्यांना मिळाला त्यांची त्या त्या राज्यांमध्ये सरकार होती किंवा ते राज्य त्यांच्या राज्यात सरकार असताना निवडणुकांना सामोरं जात आहेत. म्हणजे बीआरएस बीआरएस ला 529 कोटी रुपये हे 22-23 ला निवडणुकीच्या वर्षात मिळालेले इलेक्ट्रॉल बॉन्ड्सचे. टीएमसी तृणमूल काँग्रेसला 329 कोटी, पश्चिम बंगालमध्ये त्यांचं सरकार आहे, त्यांना मिळाले. बीजेडी बिजू जनता दल त्यांना 152 कोटी रुपये मिळाले. वायएसआर काँग्रेस जगनमोहन रेड्डीची त्याला 52 कोटी रुपये हे 22-23 मध्ये मिळाले. सांगायचं हे आहे की केवळ भाजप नाही, ज्यांची सरकार त्या त्या राज्यांमध्ये आहे जिथे भाजपला ते पर्याय म्हणून त्यांची सरकार आहे, भाजप विरोधी किंवा तटस्थ राहून, त्यांनाही इलेक्ट्रॉल फंड्स हा जर का दिला गेला असेल आणि तो कोणी दिला हे सगळं जगजाहीर आहे. याचा अर्थ काय की मोठमोठे कॉर्पोरेट्स इलेक्ट्रॉल फंड्सच्या माध्यमातून देणग्या देऊन बसलेले आहेत. खास करून जिथं मग त्यांना वेगवेगळे कर सवलती असतील, इंडस्ट्रीसाठी सवलती असतील, इतर माध्यमातून असतील, त्यामध्ये कोणी उद्या असाही आरोप करेल की किकबॅकचा पण पैसा त्यातनच गेला की काय वगैरे वगैरे वगैरे. असं सगळं इलेक्ट्रॉल बॉन्डचं झालेलं आहे. सर, मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा, हा जो इलेक्ट्रॉल बॉन्डचा विषय आहे ना, हा राजकीय पक्षांना कॉर्पोरेट्सनी देणगी देणे इथपर्यंत नाहीये. यामध्ये कोण्या एका पक्षाला खूप जास्त मिळणे, इतरांना कमी मिळणे, हाही विषय मी म्हणतो थोडा बाजूला ठेवूया. जो सत्तेत आहे तोच फळे सांगतो असं म्हणूया. पण या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून अशी योजना माथी मारली गेली की ज्याला सुप्रीम कोर्टानं इलिगल, अनकॉन्स्टिट्युशनल जर का ठरवलं असेल तर आतापर्यंत जेवढा म्हणून निधी जवळपास 17,000 कोटी रुपये जमा झालेत, तर मग तो निधी त्याला परत करण्याचा आदेश का देऊ शकत नाही जर का ती बाबच इलिगल आणि अनकॉन्स्टिट्युशनल ठरवली तर? आशिष, हाच प्रश्न कायद्याच्या क्लिष्टपणाचा भाग आहे. पहिल्यांदा तुम्ही जी आकडेवारी सांगितली ती आकडेवारी माझ्याकडे पण आहे. अप टू डेट अशी आहे की मार्च 2018 ते जानेवारी 2024 पर्यंत एकूण देशामध्ये 22,217 इलेक्ट्रॉल बॉन्ड विकले गेले स्टेट बँकेच्या 29 शाखेमधून. फक्त 29 शाखा विकतात. त्यामुळं जे सुप्रीम कोर्टात सांगत होते हरीश साल्वे की फार कठीण आहे वगैरे, फक्त 29 शाखाचं त्यांना रेकॉर्ड तपासायचं आहे, बाकी फारशी गरज नाही. दुसरा मुद्दा असा की एकूण 16,492 कोटी पैकी बीजेपीला 2,360 कोटी मिळालेले आहेत. म्हणजे त्यांचा जो एकूण इन्कम सोर्स आहे तो 40% या इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून येतो. आता इलेक्ट्रॉल बॉन्डचं वैशिष्ट्य काय आहे हो, तर ते 1,000 रुपयापासून ते 1 कोटी पर्यंत कुणालाही त्या स्टेट बँकेच्या 29 शाखेमधून घ्यायचे आणि ज्या पार्टीला द्यायचंय ते द्यायचंय. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही स्टेट बँकेतून इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी करता तर खरेदी करणाऱ्याची माहिती स्टेट बँकेकडे आहे, नंबर 1. त्यामुळे ती फेक कंपनी जरी असली तरी त्या फेक कंपनीचे किंवा ना पण नाव, नंबर काय असेल ते त्यांची माहिती स्टेट बँकेकडे आहे. दुसरी गोष्ट, खरेदीदार तो इलेक्ट्रॉल बॉन्ड कुठल्या पक्षाला देतो तर ती माहिती पक्षाकडे आहे. पक्षानं आपल्या अॅन्युअल ऑडिटमध्ये, आता मी एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष आहे, मला ऑडिट दरवर्षी करावं लागतं, तर तुमचं 20,000 पेक्षा जास्त डोनेशन कुठून आलं त्याची इत्थंभूत आकडेवारी द्यावी लागते. पण इलेक्ट्रॉल बॉन्डच्या बाबतीमध्ये तुम्हाला पैसे कुठून आले हे सांगायची गरज नाही. ही सुद्धा मोठी सूट मोदी सरकारनं दिली. म्हणजे का पैसा इलेक्ट्रॉल पॉलिटिक्स मधून बंद व्हावा याच्यासाठी आम्ही इलेक्ट्रॉल बॉन्ड ही योजना आणली, असं तत्कालीन वित्तमंत्री असतील, प्रधानमंत्री असतील, सरकारमधले लोक असतील बीजेपीचे, हे ठामपणे सांगत होते. आणि आता मात्र इलेक्ट्रॉल बॉन्डचं जेव्हा पारदर्शकतेचा मुद्दा जेव्हा समोर आला तेव्हा ज्या पद्धतीनं स्टेट बँक ऑफ इंडियाने पोझिशन घेतली, वास्तविकता 15 फेब्रुवारीला
सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुम्ही सर्व माहिती इलेक्शन कमिशनला द्या आणि मग इलेक्शन कमिशन हे वेबसाईटवर टाक. स्टेट बँकेला काही स्वतःच्या वेबसाईटवर टाकायची गरज नाही. असं असताना सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये डायरेक्ट 6 जून 3.5 महिने हा जो दिरंगाईपणाचा का मागितला गेला, याच्यातूनच स्टेट बँकेचे जे काही जिल्हे बँकेचे अध्यक्ष आहेत किंवा सरकारचे काही त्यांना मार्गदर्शक असतात ते सगळे समोर आले ना. मग आता वास्तविकता खरं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये याची सुनवाई चालू असताना 15 मार्च 2019 केंद्र सरकारतर्फे एक ऍफिडेव्हिट सादर केलं आणि त्या ऍफिडेव्हिट मध्ये असं म्हटलंय की केंद्र सरकारकडं हा सगळा डेटा पाहिजे तेव्हा उपलब्ध करता येईल. एका बटनच्या क्लिकवरती हा स्टेट बँकेकडून डेटा आम्हाला मिळू शकतो असं केंद्र सरकारच्या ऍफिडेव्हिट मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलेलं आहे. तोच आधार मग जेव्हा काल चर्चा झाल्या सर्वोच्च न्यायालयात की जेव्हा तुम्ही 15 मार्च 2019 सर्वोच्च न्यायालयामध्ये ऍफिडेव्हिट सरकार सांगतं की हा डेटा पाहिजे तेव्हा आपल्याला ट्रेसेबल आहे, क्विकली ऍक्सेसेबल आहे, मग अडचण काय? सुप्रीम कोर्टानं तेही विचारलं. याच्यासोबतच दुसरा एक मुद्दा आहे तो फार महत्वाचा आहे आणि तो म्हणजे मला वाटतं की फायनान्स मिनिस्टरनं याच्या अगोदर अशा प्रकारचा संपूर्ण डेटा हा स्टेट बँकेकडून घेतलेला आहे आणि तो 48 तासाच्या आतमध्ये स्टेट बँक यंत्रणेनं हा संपूर्ण डेटा केंद्र सरकारच्या फायनान्स मिनिस्ट्रीला अर्थ खात्याला दिलेला आहे. म्हणजे जर सरकारला डेटा 48 तासाच्या आतमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया देऊ शकते तर इलेक्शन कमिशनला का देऊ शकत नाही? हा सर्वोच्च न्यायालयानं हरीश साळवे जे स्टेट बँक ऑफ इंडियाचे वकील होते, काही लोकांचा हा समज आहे की सगळ्यात मोठा महागडा वकील केलं की प्रत्येक केस जिंकता येते, असंही आपल्या देशामध्ये एक नॅरेटिव्ह आहे. त्या भ्रमाती ते लोक असतात म्हणून कदाचित त्यांनी हरीश साळवेंच्या माध्यमातून प्रयत्न केला असेल. पण चंद्रचूड किंवा ते खंडपीठ संविधानपीठ यांनी या सगळ्यांना तोंडघशी पाडलं आणि 24 तासाच्या आतमध्ये हा सगळा डेटा द्या. आता याच्यातून हा जो मूळ मुद्दा आहे की केंद्र सरकार या माध्यमातून किती करप्ट आहे, पीएम केअर फंडच्या मुद्द्यावरून हा विषय चर्चेला आला होता. त्याचं फार मोठं राजकीय भांडवल झालं नाही. आता पुन्हा एकदा इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून हे पॉलिटिकल कॅपिटल या देशातल्या विरोधकांच्या हातामध्ये मोठं सापडलेलं आहे. पण तुम्ही जसं म्हणालात की बीजेडी ओरिसामध्ये या मुद्द्याच्या विरोधात बोलणार नाही, ममता या मुद्द्याच्या विरोधात बोलणार नाहीत, आपले शेजारचे तेलंगणावाले या मुद्द्याच्या विरोधात बोलणार नाहीत, पण ज्यांना मिळालं नाही त्यांनी तरी हे जंग उचलायला हरकत काय आहे? मग सीपीआय सीपीएम वाले असतील, बाकी लेफ्टवाले दुसरे किंवा सोशलिस्ट असे काही पक्ष असतील किंवा काँग्रेस पक्ष स्वतः असेल तर त्यांनी हे उचलण्याची गरज आहे. आणि या माध्यमातून भ्रष्ट राजकारण म्हणजे करप्शन झिरो टॉलरन्स हा मोदीचा कधी काही असणारी गॅरंटी ही किती बकवास आहे, किती खोटी आहे, किती फसवी आहे ही अत्यंत पुराव्यादर्शी सतत स्पष्टपणे साधारण माणसाला चंदावरकर अशी म्हणाले, बरोबर आहे तो फार मुद्दा, की राफालचं टेक्निकॅलिटी ही साधारण माणसाच्या आवाक्याच्या पलीकडची होती. पण इथं बोगस कंपन्या असतील किंवा खोट्या भांडवलदाराकडून किंवा खऱ्या भांडवलदाराकडून हे बीजेपीला फंड मिळतात. मग त्या भांडवलदारांना काय मिळतं, त्याच्या बदल्यामध्ये सरकारनं काय दिलंय? उदाहरणार्थ आज एक ऑडिट रिपोर्ट प्रसाद लाडच्या अनेक कंपन्या आहेत महाराष्ट्रामध्ये जे बीजेपीचे नेते आहेत, त्यांचा ऑडिट रिपोर्ट मला वाटतं आजच्या लोकसत्ता की मठामध्ये आलेला आहे आणि त्यातलं 60% इन्कम हे सरकारतर्फे त्यांना रेंट म्हणून, आउटसोर्सिंग म्हणून, त्याचे चार्जेस म्हणून जातं. म्हणजे प्रसाद लाड सारख्यांच्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट का मिळतात आणि त्याच्या बदली त्यांना काय मिळतं किंवा त्यांची काय क्विड प्रोको किंवा काय त्याची आपसमध्ये साठगाठ आहे, ही उद्योगपती, कॉर्पोरेट आणि सरकार यांच्यातली जी काही अभद्र, देशहित विरोधी, देशाच्या रचनेला धोका आणणारी ही जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा उद्ध्वस्त करण्यामध्ये इलेक्ट्रल बॉन्ड हा एक कळीचा एक माइलस्टोन मुद्दा आहे.
पण आता विरोधी पक्ष याला किती ताकदीनं हाताळतात आणि अँटी मोदी किती हा मुद्दा लावून धरतात, त्यामध्ये मीडिया किती ताकदीनं उभा राहतो